अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रंग मराठी न्यूज चॅनल आणि परिवार। रायगडचे भाग्य विधाते अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार माननीय श्री महेंद्र हरी दळवी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना पेण तालुका। पेण तालुक्यातील मौजे धामणी गावात असलेल्या जय हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्या हस्ते संपन्न झाला। आंबेघर ग्रामपंचायत हद्दीत असलेले मौजे धामणी हे गाव पुनर्वसित आहे। हेटवणे धरणातून पुनर्वसन झाल्यानंतर या गावाला इथे 30 ते 35 वर्ष झाली आहेत। त्यावेळी बांधण्यात आलेला मंदिर मोडकळीस आला होता। या दरम्यान अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी एका कार्यक्रमासाठी गावात आले असता ग्रामस्थांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्याच क्षणी आमदार दळवींनी मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी देऊ आणि आपणच मंदिर पूर्ण करू असा शब्द दिला होता। तो शब्द आता पूर्ण होत असून शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्या प्रयत्नाने या मंदिरासाठी निधी उपलब्ध झाला आहे। त्यामुळे अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 12 मे रोजी धामणी येथे जय हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे। यावेळी शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, माजी सरपंच लहू आवाटे, माजी उपसरपंच दीपक सरवट, महिला संघटिका मानसी ढवळे, पोलीस पाटील हरिचंद्र दुदुस्कर, माजी तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग गायकर, माजी सदस्य मधुकर शिर्के, माजी सदस्य प्रकाश खोपडे, बाळाराम दुदुस्कर, शाखा प्रमुख पांडुरंग खोपडे, बळीराम शिर्के, राम पवार, परशुराम कांगणे, विनोद गायकर, रवींद्र चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मयूर शिर्के, अक्षय शिर्के, योगेश खोपडे, वैभव दुदुस्कर, दीपेश दुदुस्कर, सुभाष पवार, रामदास पाटील बोरगाव, कॉन्ट्रॅक्टर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका खोपडे, रीना खोपडे, वैष्णवी कोलिस्ते आदी महिला व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। मी प्रथम तुषार दादांचे सर्व ग्रामस्थांचे वतीने आभार मानतो। आमचं हे जागृत पुनर्वसित मारुतीचं मंदिर आहे। खूप वर्षापासून त्याचं काम करायचं चाललं होतं, पण आम्हाला काय ग्रामस्थांना आर्थिक पाठबळामुळे यश येत नव्हतं। आज 2 वर्षापासून त्यांच्या हातूनच प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आमचं हे मारुतीचं मंदिर महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माननीय आमदार अलिबाग यांच्या माध्यमातून आज त्यांनी खूप प्रयत्न करून आज आमचं मंदिर होतं आहे। आम्ही ग्रामस्थ खूप त्यांचे आभारी आहोत आणि खरोखरच त्यांचं आम्हाला आमच्या गावाला त्यांचं खूप योगदान मिळालं आहे। महेंद्र साहेब दळवी खरोखरच दमदार आमदार बोलतात। खरोखरच आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत। आम्हाला जे आमच्या स्थानिकांच्याकडून जे झालेल्या नेत्यांकडून त्याच त्यांच्या माध्यमातून भरपूर आमची कामं झाली। रोडचं असो, भोरीचं असो, मंदिराचं असो, इतर सर्व कामं जे झाले त्यांच्या माध्यमातून ते आज आम्ही 30 वर्षात बघतो आमचं झालं नाही, ते त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झाले आहेत आणि मी खरोखरच त्यांचे खूप आभारी आहे। याच्या पुढे सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीत आमचं सहकार्य असणार आहे आणि त्यांनी कधी आम्हाला हाक मारावा आम्ही त्यांना साथ देऊ। आम्ही त्यांच्या पाठीशी 100% उभे आहोत। आम्ही ग्रामस्थांनी त्यांनी शब्द देतो आणि आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मंदिराचं काम जे पूर्ण होतोय तर त्या हनुमंताला, आमच्या ग्रामदेवताला मी खरोखरच विनंती करीन का त्यांच्या पाठीशी सदैव तुम्ही उभे राहा आणि त्यांचे जे काही इच्छा मनोकामना असतील त्या तुमच्या माध्यमातून त्यांना पूर्ण होऊ द्या। धामणी गावाचं हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचं भूमिपूजनासंदर्भात आपण इथे जमलोत। आज गेली 30-35 वर्ष आम्ही या गावाचं पुनर्वसन झाल्यानंतर इथे स्थायिक झालो। आमच्याकडचं असंख्य अडचणी असताना 30-35 वर्षात आम्ही बरेच ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर आमची जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी आम्ही सोबत घेऊन आजपर्यंत काम करत आलो। आम्हाला बऱ्याचशा गोष्टींना अडचणींना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत राहिलो। आम्ही यश येत नव्हतं, पण आज आमच्याकडे एक हक्काचा आणि खंदा माणूस म्हणजे इथे आम्हाला 2 वर्षानंतर आज 2-3 वर्षात जी काही धावपळ आमची सुरू झाली ही आम्हाला साथ लाभली तुषारबाई मानकावळे आज आमचे पेण तालुका प्रमुख आहेत। त्यांच्या माध्यमातून अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांच्यासोबत आम्हाला घेऊन आमची सर्व गावकरी आम्ही सर्व सोबत येऊन ज्या कामांना आम्ही जिथे आम्ही आमची अडचण त्यांच्यासमोर मांडली तिथे त्यांनी आम्हाला मदत केली। तिथे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। आज त्यांच्याच माध्यमातून 2 वर्ष सातत्याने ज्या वेळेला पहिल्यांदाच आमदार साहेब गावात आले होते त्यांनी इथे नारळ फोडलं होतं की त्यांनी सांगितलं होतं, शब्द दिला होता की तुमचं मंदिर होणार, मी करून देणार। त्यांच्या या शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे त्यांनी त्यांच्या माध्यमातून तुषारबाईंना पुढे करून
आम्हाला सर्वांना सोबत घेऊन सांगितलं की तुमचं मंदिर होणार, हे मी सांगितलेलं आहे, हे होणार. आम्ही प्रत्येक वेळेला जायचो, साहेब मंदिर राहिलंय, होणार, तुम्ही काळजी करू नका. हा शब्द मी दिलाय, तो निवडणुकीसाठी दिला नव्हता किंवा त्यांना मतं पाहिजेत म्हणून दिला नव्हता, तर त्यांनी या ग्रामस्थांची एक जाणीव म्हणून त्यांनी शब्द दिला की हा आम्ही मंदिर तुम्हाला करून देणार आहे. आज त्याच माध्यमातून साहेबांनी आम्हाला 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे तुमचं जो काय पुढे काम चालू राहील त्याच्यासाठी पुढे अजून काही मदत लागेल त्यासाठी मी तुमच्या सर्वतोपरी तुमच्या सोबत आहे. म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आम्ही आज भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय तुषारभाई मानकवळे यांच्या नेतृत्वात सुरू केला. आज कार्यक्रम झालेला आहे, भूमिपूजन झालेलं आहे. मंदिर लवकरच भव्य दिव्य असं मंदिर उभं राहील हीच आम्हाला अपेक्षा, आणि त्यासाठी नक्कीच आम्हाला आमच्या तालुका प्रमुखांचं आणि आमदारांचं सहकार्य लाभेल आणि सर्व गावकरी आम्ही सोबत आहोत. आज 12 मे, आज अलिबाग विधानसभेचे आमदार, दमदार आमदार, आमचे दैवत, आमचे आधारस्तंभ यांचा आज वाढदिवस. सर्वप्रथम साहेबांना मी वाढदिवसाच्या संपूर्ण पेण तालुक्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण ग्रामपंचायत आंबेघरमधील धामणी येथे बजरंगबली यांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा, त्यासाठी उपस्थित सर्व माझे धामणी गावातील सर्व ग्रामस्थ, हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही, सगळे ग्रामस्थ, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला, मी कोणाचं नाव घेत नाही, यांचे आज उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. मला आठवतो आहे की साधारण 1-1.5 वर्षापूर्वी आमदार साहेब एका कार्यक्रमानिमित्त मला असं वाटतं गावात आले होते. तेव्हा धामणीतील आमचा शाखा प्रमुख पांडुरंग खोपडे, आमचा दीपक, प्रकाश, हे सगळी मंडळी यांनी साहेबांकडे एक इच्छा व्यक्त केली होती की आमचा मंदिर थोडासा मोडकलीस आला आहे. पाटील मला वेळोवेळी सांगायचे काहीतरी या मंदिराचं करायला लागेल, निधीची कुठून व्यवस्था होत नव्हती. पण त्यांची तळमळ एवढी होती की साहेबांनी इथे देवाचं दर्शन घेतल्यावर साहेबांनी शब्द दिला का हा मंदिर आपल्या हातून होईल. 2 दिवसांनी साहेबांनी अलिबागला मला बोलवला आणि ह्या काम कसा पूर्ण होईल ह्याचा त्यांनी एक शब्द दिला का हा काम आपण कुठल्या तरी निधीमध्ये बसू. आणि एक साधारण आम्हाला तेव्हा 8-10 दिवसांनी त्यांनी ह्या कामाची प्रमा दिली. हा मंदिर व्हावा यासाठी हा पुनर्वसित गाव आहे, 30-40 वर्षे झाली असतील. गावाच्या वेशीवर असलेला हा मारुती मंदिर हा सदैव गावाचं रक्षण करतो अशी या गाववाल्यांची एक विश्वास आहे. आणि हा मंदिर व्हावा म्हणून ही सगळी तरुण मंडळींनी ह्यांची जी तळमळ होती ती मी आज अक्षरशः 2 वर्षे बघतोय. मी एखाद्या कुठल्या विकास कामाची तळमळ नसते, पण मंदिरासाठी खरोखर ह्या लोकांची, इथल्या ग्रामस्थांची खरोखर एक तळमळ होती का इथे दरवर्षी पालखी सोहळा असतो आणि चांगला ते कार्यक्रम इथं पार पडतो. मंदिराची खरोखर अवस्था जरा थोडी जीर्ण झाली होती. मला पाटील, शिर्के मला वेळोवेळी बोलायचे मंदिर आमचं काय पण करून झालं पाहिजे. त्यांची जी खरोखर तळमळ होती आणि कोणतरी निमित्त मात्र असो देवानी त्यांची एक प्रार्थना ऐकली आणि हा मंदिराचं काम इथं पूर्ण होत आहे. पेण तालुक्यावरती आमदार दलवी साहेबांचं एक विशेष प्रेम आहे, ते आज इथून सिद्ध होतं. आम्ही फक्त एक देवळाच्या त्या गणपतीसमोर असलेली हुंदीर होत, आम्ही फक्त एक माध्यम होत. आम्हाला त्याही ताकद दिले, ती ताकद आम्ही इथं वापरतो. त्याच्यातून ही वेगवेगळी कामं होतात. काय लोकांच्या विकास कामांवरच लोकांचा भर असतो असं नाही पेण तालुक्यात. बाकी बरीच कामं आहेत का, दवाखाना आहे, काय कायदेशीर अडचणी असतात, इतर काही अडचणी असतात. लोकांचा ह्या अडचणी लोकांसाठी महत्त्वाच्या असतात का त्या वेळेवर कोणतरी धावून जायला लागतो. आणि साहेबांनी आमचे हात नक्कीच बळकट केलेत की बाबा ह्या छोट्या मोठ्या अडचणी आम्ही सोडू शकतो, बस एवढाच त्यांचा हात आहे आपल्यावरती. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याही शब्द दिला होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तच हा आज योगायोग असा आहे का त्याचा भूमिपूजनाचा सोहळा इथं संपन्न होत आहे. साहेबांचे खरोखर मी या ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या पेण तालुक्याच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आमच्या पाठी त्यांचे हात असतात. पेणमध्ये त्यांचा विशेष प्रेम आहे, पेण तालुक्यावर त्यांचा विशेष प्रेम आहे की हा असाच प्रेम असंच राहू द्या अशी मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो. आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सर्व धामणी ग्रामस्थ पेण तालुक्यातर्फे मी प्रार्थना करतो. अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.